लग्न समारंभातून दागिने लंपास, आंतरराज्यीय सांसी गँग जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी। लग्न समारंभातून अत्यंत शिताफीने दागिने लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे। हॉटेल तुषार मधील लग्नात दागिन्यांवर हात साफ करणाऱ्या मध्य प्रदेशातील राजगड येथील कुख्यात सांसी गँगच्या 2 सदस्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून 8.5 लाख रुपयांचे दागिने जप्त करण्याची धाडसी कारवाई एलसीबीच्या पथकाने केली आहे। हॉटेल तुषार मध्ये 25 नोव्हेंबर रोजी नागपूर येथील पियुष कुमार बाबूराव वाघमारे यांच्या लहान भावाचे लग्न होते। या समारंभात त्यांच्या आईने सोन्याचे दागिने असलेली पर्स फोटो काढताना स्टेजच्या बाजूला ठेवली। त्यामध्ये 1,38,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने होते। ही पर्स अज्ञात इसमाने चोरून नेल्याप्रकरणी फिर्यादी पियुष कुमार वाघमारे यांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती। या प्रकरणी पोलिसांनी कलम 305 BNS नुसार गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके यांना गुन्ह्याचा तपास करण्याचे निर्देश दिले। त्यानुसार पोलीस निरीक्षक शेळके यांनी एका पथकाचे गठन केले। या पथकाला मध्य प्रदेशातील राजगड येथील कुख्यात सांसी गँगचा सुगावा लागला। पथकाने आरोपी नकुल रामकिसन सिसोदिया, राहणार ग्राम कडिया सांसी, तालुका पचोर, जिल्हा राजगड आणि त्यांच्या सोबत गुन्ह्यात सहभागी असलेल्या विधी संघर्षग्रस्त बालकाला राहत्या घरातून अटक केली। तसेच त्यांच्या ताब्यातून 8,50,000 रुपयांचे दागिने हस्तगत केले। दोन्ही आरोपींना डाबकी रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनात एलसीबी प्रमुख शंकर शेळके, PSI गोपाल जाधव, माजिद पठाण, अंमलदार अब्दुल माजिद, वसीम शेख, भीमराव दिपके, अशोक सोनवणे, प्रशांत कमलाकर यांनी केली आहे। सत्यशोधक न्यूज चॅनल साठी मुख्य संपादक संतोष गवई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.